नमस्कार मंडळी. तर आजपासून झाली शारदीय नवरात्रीला सुरुवात. तर चला म्हटलं आता पटापट बाहेरचे वटे वगैरे धुवून घेऊ. घरात तर बऱ्यापैकी आवरलं होतं, पण म्हटलं बाहेरचं बाकी होतं, मग तेवढं पटकन आवरून घेतलं. आणि थोडेसे दिवाळी काळ्या काळ्या दिसत होत्या आणि समर्थानच रेषा ओढून घेतल्या होत्या. म्हटलं चल तू स्वच्छ करत, तो स्वच्छ करत होता इथं. त्यांनी कारनामा जो केला ना तो मिटवायचं काम चालू होतं त्याचं. त्यानंतर मग मी इकडे साईडला खिडक्या वगैरे स्वच्छ करून घेतो. खिडक्या जास्त स्वच्छ करायचं काम नाही, कारण की इकडं ना पुढच्या साईडनं रूम आहे, तिथं काही धूळ बसत नाही. म्हणलं घ्या चला बाथरूम बी धुवून घेते. बाथरूम वगैरे धुतले, आंघोळ वगैरे केली आणि मस्त पूजा केली आणि गावात गेलो, कारण की मला ना आज श्रद्धासाठी एक अर्जंट टी शर्ट घ्यायचा होता आणि अजून थोडंसं खरेदी करायची होती. ती काय मी शूट केली नाही, कारण की मोबाईलच नव्हता नेला. श्रद्धाच्या पप्पाच्या मोबाईलमध्ये एवढं घेतलं मी. त्यानंतर घरी आली, बराच पसारा पडला होता. म्हटलं चला पहिले पसारा आवरून देते. 3 वाजले आणि भूक लागली होती जोरात. म्हटलं चला आता साबुदाण्याची खिचडी बनवते. आणि असे सगळे मंडळी बसलो आम्ही आणि मस्त खिचडी वगैरे खाल्ली. त्यानंतर फरचीपासून बाहेर बसलेत. माझं बाळ पाय करतं म्हणून त्याला धरून बसली. तर तरी बी त्यात चालू होतं, मम्मी मला घरात जायचं. घरात गेला चटई ओढत होता. मम्मी आता झोपायचं. म्हटलं झोपायचं नाही, मला पूजा करायची. इथं मस्त घटाची स्थापना केली आणि हा छापा घेऊन आली होती. मस्त रांगोळी वगैरे काढली. गुगुळ धूप जे देवीला अत्यंत प्रिय धूप आहे, म्हणजे गुगुळ हा प्रकार देवीला खूप आवडतो, त्यासाठी मग मी तोच धूप घेऊन आले होते. त्यानंतर इथं धूप वगैरे लावून दिलं, रांगोळी वगैरे काढून घेतली आणि डुगूचं रडगाणं चालू होतं, कारण की ना दुपारपासून ड्रेस आणून तिला दाखवला आणि मम्मी मला घालून दे, पण तिचा बड्डे सायंकाळी करायचा होता. म्हटलं थांब थोड्या वेळा घालून देते, मला आरती करायची. आरती वगैरे करून घेतली आणि आमच्या कॉलनीमध्ये गेले 4 वर्ष झाली देवी वसते, तर तिथं बी गेली. त्यांना हळदी कुंकू दिलं देवीला, देवीचं दर्शन घेतलं आणि तिकडून आले. पहिले डुगूची तयारी करायला घेतली, कारण की आता 8 वाजले होते. आणि हे बघू शकता मी तिला छान असा परीचा ड्रेस आणला. 2 दिवसापूर्वी ना तिने मला सांगितलं होतं, मम्मी मला परीचा ड्रेस पाहिजे. म्हणजे मी ऐकलं होतं आणि तिला विचारलं का गं तुला ड्रेस पाहिजे का परीचा. ती म्हणलं हो मम्मी. मग तिला मी घेऊन आले, छान असं तयार केली. योगायोग केक आणि ती दोन मॅचिंग होऊन गेली. त्यानंतर घरी आले आणि मला बनवायची होती आज डोसे. याचे बकरीचे डोसे बनवले, खाल्लं गेलं. आणि आम्ही दोघी एवढ्या अंधारात पावसात कुठं चालू होते तो मला दिसेना. तिथं असा भरपूर असा डौसा असला होता, तरी बी आमचं जायचंच आम्हाला इथे, कारण की ना दरवर्षी आम्ही पहिल्या दिवशी येतो दर्शन घ्यायला देवीचं. तसं बी गरबा खेळायला आम्हाला प्रचंड आवडतं. आमच्या दोघीला तर स्पेशली जास्त, त्याच्यासाठी आम्ही इथं आलो. माझी श्रद्धाचं चालू झाला डान्स. म्हटलं चल पहिले आपण पूजा करून घेऊ आणि मग गरबा खेळू. आणि इथं नगरसेविका ताई होते, त्यांची थोडी तारीफ केली, कारण की ना ह्या वर्षी त्यांनी खूपच छान म्हणजे अरेंजमेंट केलं आहे. एकदम प्लाउड वगैरे टाकले खाली, म्हणजे किती पाऊस जरी आला तरी तुम्ही 9 दिवस फुल एन्जॉय करू शकता. आणि श्रद्धाचा डान्स पाहून तर कॅमेरावाल्यानं येऊन बी तिचे मस्त व्हिडिओ घेतले. त्यानंतर इथं 11 वाजले होते आणि आरतीचा टायमिंग झाला होता. मग सर्वांनी मस्त मिळून आरती केली आणि